So let's start weekly analysis for the next week. आपण 1 वीकपासून स्टार्ट करूया. तर इथे जर बघायला भेटलं तर आपण बघू शकतो की मार्केट ऑलरेडी इथं कॉन्सोलिडेट करत आहे या रेंजमध्ये. सपोज हे असं, आणि हे अगोदरचा जे लो आहे विकलीमधला ते मार्केटमध्ये हा इथे आहे या पॉईंटला. त्यामुळे आपलं फर्स्ट जे मार्केट लिक्विडिटी घेईल ते बेसिकली इथून घेऊ शकतं. तर आपण डायरेक्ट शिफ्ट होऊयात डेली टाईम फ्रेमवरती. आणि डेलीमध्ये जर बघायला भेटलं तर आपण बघू शकतो ते सॉर्ट ऑफ एक ट्रेंड लाईन फॉर्मेशन बघू शकतो आपण, जिथं प्रत्येक वेळेस मार्केटने सपोर्ट घेतले आणि एक्झॅक्टली ट्रेंड लाईनच्या जस्ट बिलो मार्केटने क्लोजिंग दिले फ्रायडेवर. आणि मी एक्सपेक्ट करतो की मार्केट किमान 400पर्यंत किंवा 450पर्यंत येऊन लिक्विडिटी घेणार, त्यानंतर बुलिश मूव प्लॅन करेल. ऑरेल्स हे इथे 500-550च्या वरची जी लिक्विडिटी हे घेऊन बेरीज जाईल. बट ओव्हरऑल जे माझं इथे व्ह्यू बनतं आहे ते थोडंसं बेरिशच आहे. ठीक आहे, तर आपण हे वाले ठेवूया तिथे आणि इथून जाऊयात आपण डायरेक्टली 4 आवरती. आता जर 4 आवरती बघितलं तर वापस एकदा इथं कन्सोलिडेट बघू शकतो आपण. मागच्या आठवड्यामध्येच ह्या आठवड्यामध्येच या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट आला, त्यानंतर एक चांगला पुलबॅक आला, एक बुलिशनेस दाखवली मार्केटने. त्यानंतर ह्या इथल्या सप्लायडला टॅप आल्यानंतर इथली लिक्विडिटी घेतल्यानंतर मार्केटने वापस एकदा बेरिश मूव दाखवली. त्यानंतर वापस इथे साईडवेज होतं थोडंसं आणि वापस फ्रायडेला जी क्लोजिंग दिली ऑलमोस्ट ही बेरिशच दिली. ठीक आहे, तर आपल्यासाठी नियरेस्ट इम्पॉर्टंट लेवल कुठले असेल तर 490, त्यानंतर असणार 467 म्हणजे 470 ऑलमोस्ट. त्यानुसार आपण प्लॅन करूयात. पण मोस्टली आपलं एक सिनेरिओ माझ्यानुसार माझ्या व्ह्यूनुसार बनतो तो बेरिशच बनतो आहे. तर पहिला जे बेरिश आपण प्लॅन करू शकतो, ज्या मार्केट इथली लिक्विडिटी घेणार 650 किंवा 530 और 550च्या जवळपासची इथली लिक्विडिटी घेतल्यानंतर जिथे आपल्याला बेरिश साईन दिसेल त्या बेसिसवरती आपण ट्रेड प्लॅन करू शकतो सेल साईडला. असं काहीतरी इथून हे असं काहीतरी प्लॅन करू शकतो. आणि किमान आपण 50 to 80 पॉईंट्स आपण प्लॅन करू शकतो सेल साईडला. पॉईंट्समध्ये म्हणतं, पिप्समध्ये म्हणलं तर 700 to 600, 600 to 700 पिप्स आपण इथे कॅप्चर करू शकतो आपण जर राईट टाईमला आपला सेल असेल तर. मोस्ट प्रोबेबली मार्केट भले बेरिश साईडला जायचं असेल तर एकदा रिजेक्शन घ्यायचं असेल बुलिश साईडून तर मार्केट ह्या 50 MA पासून घेऊ शकतो. याची पॉसिबिलिटीज आहेत, बट एवढ्यावरती न जाऊन इथली जर लिक्विडिटी घेतली तरीसुद्धा मार्केट बेरिशमध्ये दाखवू शकतं मंडेसाठी. तर आता मंडेसाठी एक आपण इम्पॉर्टंट लेवल आता मार्क करायला स्टार्ट करूयात. ठीक आहे, तर फर्स्ट जी लेवल बनते ती आहे आपला लो, जी की आहे इथे, आणि हाय बनतो हा इथे. थर्सडेच्या ऐवजी आपण फ्रायडेचा हाय घेऊयात. तर फ्रायडेचा हाय जर बघायला गेलं तर इथे 537 आणि लो आहे थर्सडे का वेनसडेचा ते आहे 453. ठीक आहे, त्यानंतर आपण शिफ्ट होऊयात 1 आवरती. आता 1 आवरमध्ये जर बघायला गेलं तर इथं ऑलरेडी खूप सारे विक्स होत्या, इथेही खूप सारे विक्स आहेत आणि इथे करंटली पण विक्स आहेत. तर मार्केटला क्लिअर डिरेक्शननी फॉल करायचं किंवा राईज करायचं असेल तर एकदा मार्केट कुठल्या ना कुठल्या एका साईडची लिक्विडिटी स्वीप करणार. अगोदरचे जे रिजेक्शन कॅन्डल्स किंवा हे कन्सलेटिंग विक्स आहेत त्याला घेणार, टेक ऑफ करणार आणि त्याच्यानंतर एक स्ट्रॉंग मूव दाखवू शकतं मार्केट. तसंच इथे जर बघायला गेलं तर इथे एक छोटीशी ट्रेंड लाईन पण अशी बनते, जी की आहे अशी. मोस्ट प्रोबेबली आपण एक सेल ट्रेड कसं प्लॅन करू शकतो 50 मिनिट्स और 5 मिनिट्स टाईम फ्रेममध्ये, जेव्हा ट्रेंड लाईनच्या खाली क्लोजिंग येईल, रिटेस्ट वापस एकदा ट्रेंड लाईन लागेल आणि ऑलमोस्ट 505 और 500च्या जवळपास आपण एक सेल ट्रेड प्लॅन करू शकतो. अशा टाईप ऑफ स्टॉप लॉस थोडासा फ्रीज ठेवा, वाटलं तर क्वांटिटी कमी करू शकता, पण एक लॉंग ट्रेड प्लॅन करू शकतो आपण. हे ऑलमोस्ट 50 पॉईंट्सची म्हणजेच 500 पिप्स. ठीक आहे, तर हे झाले आपले 1 आवरचे लेवल्स. आपण जात होतो 30 मिनिट्सवरती. आपण ॲक्च्युली टॉप डाऊन अनालिसिस करतो आहे, सोबतच विकलीसाठी ह्या पुढच्या वीकसाठी इम्पॉर्टंट लेवल्स डिस्कस करतो आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ही मंथली क्लोजिंग पण जवळपास आलेलीच आहे. मंडेला ऑलमोस्ट 25 मे आहे. ऑलमोस्ट फ्रायडेपर्यंत आपण बघू शकतो की मंथली क्लोजिंग येऊ शकते.
तर इथले बघूयात 30 मिनिट्समध्ये. तर 30 मिनिट्समध्ये मार्केटसाठी क्लीन रेंज आहे इथपर्यंत खालीपर्यंत, कारण की इथं पूर्ण असं जंबल झालेलं आहे मार्केट, त्यामुळे ही क्लीन रेंज आहे इथपर्यंतची. 30 मिनिट्समध्ये एवढं काय नाही होतं मार्क करण्यासारखं. आपण शिफ्ट यात 15 मिनिट्सवरती. जर मार्केटला बुलिश जायचं असेल तर मार्केट इथून जाऊ शकतं मोस्ट प्रोबॅबली. इथे क्लोजिंग आली तर आपलं एक्सपेक्टेड टॅप इथे असेल 96वरती, आणि इथून समजा बुलिश मूव्ह दाखवायला सुरू केलं मार्केटने, इथे कुठं चांगली क्लोजिंग भेटली, त्यानं आपण बाय ट्रेड प्लॅन करू शकतो फॉर द टार्गेट ऑफ 50 MA और दिस स्विंग आहे ठीक आहे 520वरती. ठीक आहे. आणि आपला मेन प्लॅन ऑफ ॲक्शन मंडेसाठी 5 मिनिट्समध्ये आपण डिस्कस करूयात. भले क्लोजिंग ओव्हरऑल बेरिश दिली आहे डेलीची, बट कॅन्डल वाईज लास्ट क्लोजिंग बुलिशच आहे. ठीक आहे. तर आपण इथे बघू शकतो की मार्केट ह्या ट्रेंड लाईनच्या जवळपास टॅप करून मार्केटने बुलिशमध्ये दाखवले. त्याचा अर्थ असा आहे की एक मार्केटमध्ये ही ट्रेंड लाईन जी आहे बुलिशसारखं सपोर्टिंग ट्रेंड लाईन बनलेली आहे. त्यामुळे याच्या खाली क्लोजिंग आणि त्याहून जास्त क्लोजिंग कशाच्या खाली पाहिजे, तर 496च्या खाली क्लोजिंग पाहिजे, तर आपण कन्सिडर करू शकतो की आपण क्लीन बेरिश मूव्ह बघू शकतो. जोपर्यंत क्लिअर क्लोजिंग येत नाही 96च्या खाली, 496च्या खाली, तोपर्यंत आपण एक क्लिअर डिरेक्शन अज्युम नाही करू शकतो आयदर इट इज बुलिश ऑर बेरिश. ठीक आहे. आपलं बाय असेल तर इथून असेल, या पॉईंटला जे आपल्या सेटअपनुसार जे बुलिश किंवा बुलिश इंगल्फिंग किंवा दुसऱ्या गोष्टी काही बनली तर आपण इथे बाय करूया, ऑर एल्स इथून बाय करून वापस इथं सेल साईड काही कॅन्डल बनली तर इथं सेल करू शकतो आपण. ठीक आहे. तर हे बेसिक आपलं प्लॅन ऑफ ॲक्शन होतं, ज्यामध्ये आपण टॉप डाऊन ॲनालिसिस केलं फ्रॉम वीकली टाईम फ्रेम टू 5 मिनिट्स टाईम फ्रेम. लेट्स सी मंडेला काय होतं, कसं काय होतं. लेवल्स हे इम्पॉर्टंट नोट करून घ्या.